नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे. डेप्रिसिएशन वरचे आपले एक्झाम्पल सुरू आहे आणि स्क्रीनवरचं डेप्रिसिएशन वरचं 6वं एक्झाम्पल दिलेलं आहे. व्यवस्थित लिहून घ्यायचं आणि त्यानंतर समजून घ्यायचं कशा पद्धतीने आपल्याला डेप्रिसिएशन वरचं उदाहरण सोडवायचं आहे. ठीक आहे, प्रश्न समजून घेऊ. त्या अगोदर पहिले व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करायचा, क्वालिटी वाढवायची, एक्झाम्पल लिहून घ्यायचं तुमच्या वहीमध्ये आणि नंतर बघायचं आपल्याला कशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. प्रश्न मध्ये काय दिलेलं आहे ते सगळ्यात पहिले रीड करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. तर या ठिकाणी किशोर नावाची एक कंपनी आहे. परचेस मशनरी फॉर ₹15,000. किशोर नावाची कंपनी आहे, ती 50,000चं जे काही आहे मशनरी खरेदी करते. ठीक आहे, 50,000ची मशनरी करते ऑन 1 ऑक्टोबर 2011. 1 ऑक्टोबर 2011 रोजी ती कंपनी काय करते, एक मशनरी खरेदी करते. The asset was be depreciate on original price at 10% per annum PA. म्हणजे ओरिजिनल जी काही प्राइस आहे त्याची 50,000, त्या 50,000वरती 10% तो काय घसारा आकारणार आहे ओरिजिनल प्राइस वरती. राईट अप मशनरी अकाउंट फॉर दी फर्स्ट 2 इयर. 2 वर्षासाठी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, मशनरी अकाउंट तयार करायला सांगितलेलं आहे. assuming accounting year to be end on 31st December every year. 31 मार्च जे आहे त्या अकाउंटिंगचं 31 मार्च हे संपणार, 31 डिसेंबर हे वर्ष संपणार असेल इथं, असं त्यांचं म्हणणं आहे की इयर टू एंड ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर. 31 डिसेंबर प्रत्येक वर्षाला ते इयर संपणार आहे. अशा वेळेस तुम्हाला मशनरी अकाउंट त्यांनी विचारलेलं आहे. मग मशनरी अकाउंट तयार करायच्या अगोदर पहिले काय करायचं, आपल्याला डेप्रिसिएशन काढून घ्यायचं. ठीक आहे, आता डेप्रिसिएशन मेथड सांगितलेली नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं, इथं लिहायचं आन्सर मध्ये फाइंड आउट डेप्रिसिएशन. ठीक आहे, आता इथं डेप्रिसिएशन जर काही दिलेलं नसेल तर स्थिर प्रभाग पद्धतीनुसार म्हणजे फिक्स असेट मेथड नुसार तुमचं डेप्रिसिएशन असेल. डीईपी कॉस्ट ऑफ प्राइस इंटू रेट आणि भागीला 100 हे तुमचं सूत्र आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कॉस्ट ऑफ प्राइस किती दिलेली आहे तुमची, 50,000. रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे, तो आहे तुमचा 10%, 10% घसारा. ठीक आहे, आणि 100. मग हे जर केलं तुम्ही, हे 0 कटला, हा कटला, म्हणजे एका वर्षाचा घसारा 5,000 रुपये तुमचा येणार आहे वर्षाचा. एका वर्षाचा घसारा तुमचं किती येणार आहे, 5,000. मग आता अशा वेळेस काय करायचं, आपल्याला आखणी करायची. आपल्याला घसारा माहित झालंय की 5,000 रुपये हा वर्षाचा घसारा आहे. ठीक आहे, मग आखणी करू, नंतर बघू घसारा किती घ्यायचा. ठीक आहे, मग इथं वरती लिहायचं इन दी बुक्स ऑफ, पार्टीचं नाव दिलेलं असल्यामुळे इथे लिहायचं इन दी बुक्स ऑफ किशोर कंपनी. किशोर कंपनी लिमिटेड असेल तर लिमिटेड किंवा कंपनी. आणि इथं लिहायचं आहे आपल्याला मशनरी अकाउंट मध्यभागी आलं पाहिजे व्यवस्थित. साधारणतः एक 5-6 ओळीसाठी आखणी करायची, कारण एवढं मोठं उदाहरण नाहीये. 2च वर्षाचं सांगितलं म्हणजे 5-6 ओळीसाठी आखणी करायची, नंतर लागलं तर वाढून घ्यायची. डेट पर्टिक्युलर रुपीज, परत इकडे डेट पर्टिक्युलर रुपीज. याच्यामध्ये घ्यायचे तुमचं डेट, इथे घ्यायचे पर्टिक्युलर, इथे अमाऊंट, परत इथे घ्यायचे डेट, तेच कॉलम रिपीट करायचे. डेट पर्टिक्युलर आणि इकडे अमाऊंट. इथे घ्यायचे सीआर, इकडे घ्यायचे डीआर. सीआर आणि डीआर अशा ह्याच्या बाजू असतात 2. ठीक आहे, चला मग आता इथं काय येणार, पहिले नोंद येणार. यंत्र किती खरेदी केलेले, एकूण उदाहरणामध्ये एकच यंत्र खरेदी केलेलं आहे आणि त्याच यंत्राचं 2 वर्षाचं घसारा खातं सांगितलेलं आहे, म्हणजे मशनरी अकाउंट घसारा आकारा सांगितलेला आहे. मग या ठिकाणी येणार आपलं 1 ऑक्टोबर 2011, 1 ऑक्टोबर 2011. इथं येणार आपलं 2 आणि इथं घेणार आपण बँक. का बँक घेणार आहे, बँक अकाउंट, कारण ऑलरेडी आपण इथं वरती मशनरी नाव दिलेलं आहे, म्हणून इथं आपण मशनरी घेऊ शकत नाही किंवा परचेस घेऊ शकत नाही. इथं टू बँक अकाउंट. ठीक आहे, आणि इथं कंसामध्ये लागलं तर तुम्ही परचेस लिहू शकता. ठीक आहे,
या ठिकाणी बँक अकाउंट. मग कितीची खरेदी केलेली आहे? तर 50,000चं यंत्र खरेदी केलेलं आहे. बस, दुसरं काही खरेदी केलंय का? नाही. मग या 50,000वरती त्या वर्षाचा घसारा करावा लागतो. मग काय करायचं तुम्हाला? वर्ष कधी सुरू झालं तुमचं? तर त्यांनी सुरू कधी झालं सांगितलं नाही, पण त्यांनी सांगितलेलं आहे की 31 डिसेंबर, त्या वर्षाच्या 31 डिसेंबरला वर्ष संपणार आहे. याचा अर्थ ते सुरू कधी झालं? 1 जानेवारीला. 1 जानेवारीला सुरू झालं, 31 डिसेंबरला संपलं. म्हणजे घसारा कधी आकारला जाईल? वर्षाच्या शेवटच्या तारखेला किंवा दिवशी. म्हणजे इथे येणार 31 डिसेंबर 2011 येणार, कारण ऑक्टोबर नंतर डिसेंबर हा 2011 मध्ये येतो. ठीक आहे, डिसेंबर. मग इथे लिहिणार आपण बाय डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन घसारा खाते, डेप्रिसिएशन अकाउंट. मग आता घसारा किती घ्यायचा? कारण यंत्र तर घेतलं आपण, पण यंत्र किती तारखेला घेतलं? तर 1 ऑक्टोबरला घेतलं. म्हणजे 1 जानेवारी पासून आपलं वर्ष सुरू झालं, आपण घेतलं 31 डिसेंबरला. याचा अर्थ काय होतो की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 6 महिने निघून गेले. जून नंतर परत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, परत 3 महिने निघून गेले. मग राहिले ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे हे यंत्र आपल्याकडे फक्त किती आहे या वर्षामध्ये? 3 महिने आहेत. मग 3 महिन्याचा घसारा आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. इथं किती? 3 महिन्याचा घसारा घ्यावा लागेल फक्त. मग एका वर्षाचा जर घसारा तुमचा 5,000 असेल, इथं काढला आपण एका वर्षाचा घसारा 5,000 असेल, तर 3 महिन्याचा किती आहे की नाही? मग याला 4 ने भाग देऊ शकतो, किंवा सरळ सरळ याचे अर्धे 6 महिन्याचा, 6 मंथचा घसारा किती निघेल? 2,500. 6 महिन्याचा किती निघेल? 2,500. तो मग 3 महिन्याचा किती निघेल? सरळ सरळ 1,000 आणि याचे अर्धे 1,250. 1,250 हा तुमचा काय येतो? घसारा येतो 3 महिन्याचा. मग तो घसारा कुठे घ्यायचा? इथे घ्यायचा. 1,250 का घेतला? कारण ते यंत्र आपल्याकडे फक्त 3 महिने, म्हणून आपण इथे 3 महिन्याचा घसारा घेतला. झालं, पहिलं वर्ष संपलं. मग काय करायचं? इथं 2 ओळी सोडायच्या, अशा 2 रेषा मारायच्या, म्हणजे ही क्लोज होते. मोठी संख्या हीच आहे 50,000, म्हणून ही 50,000 इथं घ्यायची आणि ह्याच लाईन मध्ये इकडे क्लोज करायचे. याला हे 50,000 उचलायचे आणि इथं आणायचे. 50 मधून जर तुमचे 1,250 वजा केले, तर या 31 तारखेलाच 31 डिसेंबर 2011 रोजी तुमची इथं बॅलन्स निघते. त्याला नाव दिलं जाते बाय बॅलन्स. बाय बॅलन्स, आणि त्याला म्हणतात सीडी. मग 50,000 मधून जर तुमचे 1,250 वजा केले, तर माग उरतात किती? 48,750 वजा जर केले. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ठिकाणी कॅल्क्युलेट म्हणजे प्रॉब्लेम येतो कॅल्क्युलेशनचा, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? इथं कॅल्क्युलेटर वरती तुमचं उदाहरण सोडून घ्यायचं, म्हणजे प्लस मायनस करून घ्यायचं. ठीक आहे. मग आता हा बॅलन्स काय करायचा? हे झालं आपलं पहिलं वर्ष. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? 2 वर्षासाठी तयार करायचंय. मग दुसरं वर्ष हा बॅलन्स जो आहे तो उचलायचा, इकडे आणायचा. मग इथं तारीख काय येईल? 1 एप्रिल 2012, कारण इथं वर्ष संपलंय. 31 डिसेंबर 2011ला वर्ष संपलंय. त्याच्या पुढच्या तारखेला हा बॅलन्स इकडे ट्रान्सफर होतो. ठीक आहे. इथं घ्यायचं टू बॅलन्स आणि याला म्हणायचं बीडी, ब्रॉड डाऊन. मग किती येते? 48,750. झालं दुसरं वर्ष. आता दुसऱ्या वर्षामध्ये काय करायचं? घसाराचा, खरेदी नाहीये, विक्री नाही, काहीच नाहीये, सिंगल एंट्री आहे. एकच 50,000चं यंत्र खरेदी केलं आणि त्यावर घसारा करा 2 वर्षाचा. मशिनरी खाते तयार करा. मग दुसऱ्या वर्षी इथे काय येईल? 31 डिसेंबर 2012, आणि ते येणार आपलं बाय डेप्रिसिएशन अकाउंट. मग दुसऱ्या वर्षी घसारा. आता यंत्र आपल्याकडे पूर्ण 12 महिने आहे, काही सांगितलेलं नाहीये. ते यंत्र पुढे कॅरी फॉरवर्ड झालं, विकलं, आपल्याकडे आहे काहीच नाही, म्हणजे तो आपल्याकडेच आहे. याचा अर्थ हे यंत्र आपल्याकडे असल्यामुळे याच्यावर 12 महिन्याचा घसारा. मग 12 महिन्याचा म्हणजे एका वर्षाचा किती घसारा आहे तो? तर तो आहे 5,000. मग तो 5,000 घसारा या ठिकाणी इथे घ्यायचा, 5,000 रुपये डेप्रिसिएशन. मग परत याला क्लोज करायचं. दुसऱ्या याच्यामध्ये नाहीच आहे काही. इथं आहे 48,750, हे इकडे आणायचे 48,750, आणि 48,750 मधून 5,000 वजा करायचे. म्हणजे तुमचं 31 डिसेंबर 2012 रोजी इथं काय निघेल? बाय बॅलन्स निघेल. बाय बॅलन्स याला म्हणू आपण सीडी. मग 48,750 मधून जर तुमचे 5,000 वजा केले, तर सरळ सरळ किती राहतात तुमच्या इथं? 8 मधून 5 गेले, मागे राहतात 3, 43,750. ठीक आहे.
हे झालं तुमचं दुसरं वर्ष. मग त्यांनी काय सांगितलं 2च वर्षाचा करा, म्हणजे 2 वर्ष संपले की इथं संपलं का नाही, तर हे जे बॅलन्स आहे कॅरी फॉरवर्ड करून घ्यायचं पुढच्या वर्षासाठी मध्ये. ठीक आहे, आणि हा नियमानुसार करावाच लागतो. मग हे बॅलन्स आणायचं इकडे, तुमची तारीख येईल 1 एप्रिल 2013 आणि ते ना टू बॅलन्स याला म्हणणार आपण बीडी. किती 43,750. याला 2 रेषा मारायच्यात आणि शेवटी असं क्लोज करून घ्यायचं. तुमचं इथं उदाहरण संपलं. अशा पद्धतीनं आपल्याला हे डिप्रिसिएशन वरचे एक्झाम्पल सोडावं लागतात. व्यवस्थित समजून घ्या मी काय काय सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी उदाहरण सोडवा. कारण बरेच विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्युज होतात, घसारा कसा करायचा, मग ती बॅलन्स कसं पुढे आणायचं आहे की नाही. एक एक्झाम्पल माझं बघितलं नाही समजलं, परत दुसरं बघा. एकच एक्झाम्पल 2 वेळेस बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी समजेल. ठीक आहे, काय अडचण असेल तुम्हाला तर माझा हा नंबर सुद्धा त्या ठिकाणी देतो, 9975 94 76 10. यावरती तुम्ही मला संपर्क साधू शकता. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉलिंग नंबर पण आहे. ठीक आहे, व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण जी काही महत्त्वाची नवीन अपडेटेड व्हिडिओ आहेत ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचते आहे की नाही. आणि तुम्ही सबस्क्राईब केला नाही तर तो व्हिडिओ कुठेतरी चालला जातो. सबस्क्राईब केलेला असलं म्हणजे तुमच्याकडे नोटिफिकेशन मध्ये तो जो व्हिडिओ आहे तो येऊन पडलेला असतो. त्याच्यामुळे एक तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. त्यासोबत तुमचे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील आहे की नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते, तर त्यांना माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. या ठिकाणी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.